हॅलो हॅलो डिअर स्टुडंट. तर आपण आज बघणार आहोत IUPAC नॉमेनक्लेचर. IUPAC नॉमेनक्लेचर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट फॉर आवर एक्झाम. तुम्ही कोणती एक्झाम देत असाल, तुम्ही 10वीला असाल, तुम्ही 12वीला असाल, तुम्ही BScलाही असाल किंवा तुम्ही MScला असाल, तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल, फार्मसी करत असाल, तर हा IUPAC नॉमेनक्लेचर हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. या पॉईंटमध्ये तुम्ही बघू शकता की IUPAC नॉमेनक्लेचर म्हणजेच काय की इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री म्हणजेच IUPAC नॉमेनक्लेचर. ओके, यालाच आपण IUPAC नॉमेनक्लेचर बोलतो. तर याला आपण IUPAC नॉमेनक्लेचर बोलतो. यामध्ये सर्व मोस्ट इम्पॉर्टंट असतं की तुम्हाला कार्बन्स स्ट्रेट चेन सिलेक्ट करणं, की बेसिक रूल्स आपण बघणारच आहोत. तर मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं असतं की कार्बनची व्हॅलन्सी किती. तर तुम्हाला माहिती आहे कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, कारण कार्बनच्या चेन सिलेक्ट करूनच आपण पुढची प्रोसेस फॉलो करत असतो. तर मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला नंबर ऑफ कार्बन्स डिटरमाइन करता आले पाहिजे. त्यासाठी कोणत्या कार्बनला किती म्हणतात ते माहिती असणंसुद्धा गरजेचं असतं. त्यामध्ये तुम्ही बघू शकता, जर कार्बन नंबर ऑफ कार्बन जर 1 असेल तर तुम्ही त्याला मिथेन म्हणू शकता. जर नंबर ऑफ कार्बन 2 असतील तर तुम्ही त्याला इथेन म्हणू शकता. जसा की मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H6 असेल. आणि जर नंबर ऑफ कार्बन्स 3 असतील तर तुम्ही त्याला प्रोपेन बोलू शकता. मॉलिक्युलर फॉर्म्युला जर बघायचा जर झाला तर C3H8 असेल. जर नंबर ऑफ कार्बन्स हे 4 असतील तर तुम्ही त्याला ब्युटेन बोलू शकतात. नंबर ऑफ कार्बन हे 5 असतील तर तुम्ही त्याला पेंटेन बोलू शकता. त्या पद्धतीनेच तुम्ही त्याला हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन आणि अनडिकेन अशा पद्धतीने तुम्ही जसे जसे तुमचे कार्बनचे नंबर ऑफ कार्बन्स वाढतील तसं तुम्ही त्याला नेहमी देऊ शकतात. ठीक आहे मित्रांनो. तसंच हे झालं की नंबर ऑफ कार्बन्स असतील किती असतील तर तुम्ही कशा पद्धतीने बघणार आहात. त्यामध्ये तुम्ही बघू शकता की स्ट्रेट चेन असेल. स्ट्रेट चेनमध्ये तुम्ही बघू शकता की स्ट्रेट चेनचं एक्झाम्पल जर बघायचं झालं तर तुम्ही ब्युटेनचं बघू शकता. याला आपण स्ट्रेट चेनमध्ये तुमचं जे काही एक्झाम्पल असतात ते स्ट्रेट चेनमध्ये असू शकतात, लाईक दॅट अशा पद्धतीने. त्यामध्ये तसंच ब्रांच चेन जर असेल तर ब्रांचमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं एक्झाम्पल बघायला मिळेल. त्याचं तुम्ही IUPAC नॉमेनक्लेचर करणार आहात. मी तुम्हाला शेवटपर्यंत गॅरंटीड सांगतो तुम्ही त्या पद्धतीने त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर करू शकाल. तसंच मित्रांनो, तुम्ही ते बघू शकतात की सॅच्युरेटेड असतं. स्ट्रेट चेन जर असेल सॅच्युरेटेड आहे, सॅच्युरेटेड असेल म्हणजे सिंगल बॉन्ड, आणि अनसॅच्युरेटेड मीन्स अल्टरनेट डबल अँड सिंगल बॉन्ड असेल त्याला आपण अनसॅच्युरेटेड बोलतो. ते आपण पुढे बघणारच आहोत. त्यामध्ये तुम्ही बघू शकता की सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, त्यामध्ये तुम्ही बघू शकता की स्ट्रेट चेन फॉर्ममधलंच हे स्ट्रक्चर असं बघायला मिळेल. त्यानंतर तुम्ही हेही बघू शकता की ब्रांच चेन हायड्रोकार्बन्स अशा पद्धतीने. त्यानंतर सायक्लिक हायड्रोकार्बन्स अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. त्याला आपण सायक्लोहेक्झेन, ओके, सायक्लोहेक्झेनॉल अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. त्यानंतर मित्रांनो अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, त्यामध्ये प्रोपेनमध्ये तुम्ही C3H6 बघू शकता. हे झालं अनसॅच्युरेटेड, कारण अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे त्याला अनसॅच्युरेटेड म्हणतात. आणि मोस्ट इम्पॉर्टंट यामुळे काय होतं की यामुळे तुमचं प्रोनाऊन्सिएशन ENE होतं. सिंगल बॉन्ड असेल ANE असतं, डबल बॉन्ड झाला की ENE असतं, आणि ट्रिपल बॉन्ड झालं की YNE असतं. अल्काईन इथं तुम्हाला बेसिक माहितीच असेल माहिती करून घ्या. आणि हे ब्रांच स्ट्रक्चर असतं. सायक्लिक फॉर्ममध्ये असं बघायला मिळतं. सायक्लिकचे एक्झाम्पल आपण खूप सारे बघतो. त्याचं IUPAC नॉमेनक्लेचरही बघतो. त्यामध्ये बेन्झीन इज अ कॉमन एक्झाम्पल इन अ सायक्लिक अनसॅच्युरेटेड. ओके, तुम्ही बघू शकता हे तुमचे फंक्शनल ग्रुप्स आहेत. त्यामध्ये तुम्ही प्रायोरिटी ऑर्डर पण बघू शकता. ॲसिड असेल, अल्डिहाइड असेल, कीटोन असेल, जसं की मी आता सांगितलं ट्रिपल बॉन्ड असेल, डबल बॉन्ड असेल, क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल. ठीक आहे, मिथिन, इथिन, प्रोपेन ते तर आपण बघितलंच आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता हेट्रो आयटम्स असतील, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. तर त्याचं प्रोनाऊन्सिएशन काय असेल? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असेल तर त्याचं प्रोनाऊन्सिएशन काय असेल? तर त्याचं प्रोनाऊन्सिएशन क्लोरीन असेल तर क्लोरो होतं, ब्रोमीन असेल तर ब्रोमो होतं, आणि आयोडीन असेल तर आयोडो होतं. ठीक आहे. त्यानंतर ऑक्सिजन फॅमिलीमध्ये तुम्ही बघू शकता की अल्कोहोल असेल, ओके, अल्डिहाइड असेल, कीटोन अशा पद्धतीने फंक्शन ग्रुप तुम्हाला त्याच्यामध्ये आपल्या गिवन एक्झाम्पलमध्ये बघायला भेटेल. कार्बोक्सिलिक ॲसिड C डबल बॉन्ड OH अशा पद्धतीनेही बघायला मिळतं, आणि COOH अशा पद्धतीनेही तुम्हाला बघायला मिळतं. अमाईन असेल, ओके. ठीक आहे. त्यानंतर आपण काही एक्झाम्पल बघूया. त्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व करणार आहात. सपोज हे आपलं एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता की CH3 CH2 CH CH3
Cl. याला तुम्ही नेमिंग कशा पद्धतीने देणार? फर्स्ट स्टेप आपली अशी आहे की या फर्स्ट स्टेपमध्ये आपण बघणार आहोत की स्ट्रेट चेन सिलेक्ट करणार आहोत. फर्स्टली आपण स्ट्रेट चेन सिलेक्ट करणार आहोत. स्ट्रेट चेन सिलेक्ट केल्यानंतर त्यामध्ये आपण नंबरिंग देणार आहोत. स्ट्रेट चेन आपण डिटरमाइन आयडेंटिफाय करायचं आहे की गिवन एक्झाम्पल ब्रांच चेन आहे की स्ट्रेट चेन आहे. एक्झाम्पल कोणतंही असो, पण तुम्हाला लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करणार आहात. देन लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करताना प्रायोरिटी कशी देणार? प्रायोरिटी देताना तुमचा जो काही फंक्शनल ग्रुप आहे किंवा हेट्रो आयटम्स आहे कोणत्या साईडला अटॅच आहे तिकडून तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी देणार. तर इथे तुम्ही बघू शकता इकडनं गेल्यावर तुम्हाला क्लोरीन बघायला भेटेल 1 2 3 4. म्हणजे 4 म्हणजे काय? मी तुम्हाला जसं सांगितलं की नंबर ऑफ कार्बन्स किती आहे ते तुम्ही सुरुवातीला लर्न केलेलं असेल तर तुम्हाला माहिती आहे नंबर ऑफ कार्बन जर 4 असेल तर ब्युटेन म्हणजेच काय आपण सांगू शकतो की 2 क्लोरोब्युटेन हे त्याचं आयोपिक नेचर येऊ शकतं. ओके. त्याच पद्धतीने जर फंक्शनल ग्रुप 2 असेल, 2 फंक्शनल ग्रुप जर येत असेल एका याच्यामध्ये, जसं की याच्यामध्ये क्लोरीन आलं आणि ॲसिड ग्रुप आला, ठीक आहे. तर यामध्ये तुम्ही नॉमेनक्लेचर कसं द्याल? जर आपण रेग्युलर बघायला गेलो की हेट्रो आयटम्सला प्रायोरिटी दिली 1 2 3 4 5, तर आपण काय बोलू की 2 क्लोरो पेंटोनाइक ॲसिड. पेंटोनाइक का? तर आपण लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली, 5 कार्बन आहेत त्यामुळे आपण पेंटोनाइक बोललो, ठीक आहे. पेंटोनाइक. पण हे जे आयोपिक नॉमेनक्लेचर आहे हे रॉंग आहे. का? तर आपल्याला मी तुम्हाला जसं मागाशी सांगितलं की ही प्रायोरिटी ऑर्डर आहे, त्यामध्ये ॲसिडला फर्स्ट प्रायोरिटी दिलेली आहे. आपल्या गिवन एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता की तुम्हाला प्रायोरिटीमध्ये क्लोरीन पण आहे आणि ॲसिड पण आहे. तुम्हाला माहिती आहे की ॲसिडला फर्स्ट प्रायोरिटी असते, तर तुम्ही बघू शकता की ॲसिडला फर्स्ट प्रायोरिटी दिल्यानंतर आपली आयोपिक नॉमेनक्लेचरची लॉंगेस्ट चेन फर्स्ट रूलनुसार आपण लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करत असतो, बरोबर आहे की नाही? तर लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करत असताना आपण नंबरिंग या साईडने म्हणजे ॲसिड ग्रुपच्या साईडने, कारण त्याला फर्स्ट प्रायोरिटी पहिलं प्राधान्य दिलं आहे. ओके. त्यामुळे आपण त्याला इकडनं सिलेक्ट करतो आहे. देन त्याला इकडनं सिलेक्ट केल्यानंतर 1 2 3 4 5. 5ला आपण पेंटेन म्हणतो आणि ॲसिड ग्रुप असल्यामुळे त्याला पेंटोनाइक म्हणतो. ॲसिड जर असेल तर OIC. ओके. हे प्रोनाऊन्सिएशन यूज करतो, ठीक आहे. देन तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने 2 क्लोरोपेंटोनाइक ॲसिड. देन आपण नेक्स्ट एक्झाम्पल जर बघायचं झालं तर तुम्ही बघू शकता फर्स्टली आपण बघू शकतो की त्याला एक मिथिन ग्रुप आणि एक इथेन ग्रुप असे 2 ग्रुप अटॅच आहेत. एक मिथिल ग्रुप आणि एक इथिल ग्रुप असे 2 ग्रुप अटॅच आहेत. तर आपण नंबरिंग कशा पद्धतीने देणार? फर्स्ट लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करणार, ठीक आहे. सपोज मी अशा पद्धतीने लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली, ठीक आहे. तर काय आलं? 2 इथिल 3 मिथिल हेक्झेन. हे नॉमेनक्लेचर बरोबर आहे का? कशावरनं की फर्स्ट लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली, नंबर ऑफ कार्बन किती आले? 6 कार्बन आलेत. 6 कार्बन आल्यानंतर आपण त्याला काय बोलणार? हेक्झेन, बरोबर. 6 कार्बन आले तर आपण त्याला हेक्झेन बोलणार. तर हेक्झेन जर आलं तर आपण त्याला 2 इथिल म्हणजे 2 नंबरला इथिल ग्रुप, 3 नंबरला मिथिल ग्रुप, 2 इथिल 3 मिथिल हेक्झेन. तर ॲक्च्युअलमध्ये काय होतं की आपली लॉंगेस्ट चेन आपण सिलेक्ट बरोबर केली आहे का हे एकदा आपण कन्फर्म बघायचं असतं. म्हणजे व्यवस्थित बघून घ्यायचं की आपण लॉंगेस्ट चेन बरोबर सिलेक्ट केली आहे का? तर नाही. दिस आयोपिक नॉमेनक्लेचर इज रॉंग. बिकॉज का? तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची आहे. मिथिल ग्रुप आहे म्हणजे 2 कार्बन अजून इथं खाली एक्स्ट्रा आहेत, CH2 CH3 लाईक दॅट. याच्यासारखं तुम्ही बघू शकता CH2 CH3 अशा पद्धतीने 2 जास्त आहे. तर आपण काय करायचं आहे? लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करताना कुठून जास्त प्रायोरिटी ऑर्डर तर समजली. देन त्याच्यानंतर आपल्याला लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करण्यासाठी कशा पद्धतीने आपण जास्त कार्बनचे सिलेक्शन करू शकू. जसं की इथे तुम्ही बघू शकता 6 आलेत, पण आपण त्यानंतर इथे बघितलं C2H6. तर या इथे C2H एक्सपांड केल्यानंतर म्हणजे त्याचा विस्तार केल्यानंतर तुम्ही बघू शकता की कार्बनची ॲडिशन होत आहे. म्हणजे 7 कार्बन्स टोटली भरत आहे. 1 2 3 4 5 6 7 अशा पद्धतीने 7 कार्बन भरत आहे. तर तुम्ही बघू शकता 7 कार्बन भरल्यानंतर 7 कार्बन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता 3 इथिल 4 मिथिल हेप्टेन. 7 कार्बनला हेप्टेन म्हणतो, ठीक आहे. जर याच्यामध्ये याच्यामध्ये जर डबल बॉन्ड आला असता तर तुम्ही हेप्टेनच्या ऐवजी ANEच्या ऐवजी ENE वापरला असतं, ENE. ओके. अशा पद्धतीने तुम्ही प्रोनाऊन्सिएशन केलं असतं, ठीक आहे. तर आपण नेक्स्ट बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. आणि ह्या IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये तुम्ही जेवढे नंबर ऑफ एक्झाम्पल जास्त कराल तेवढं तुम्हाला इझी अंडरस्टँड होईल, ठीक आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता की CH3 CH2 OH कार्बन किती आहेत? 2 आहे, ठीक आहे.
इथेन बोलतो, पण ॲक्च्युअलमध्ये काय त्याला OH अटॅच आहे. मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला मी लास्टला 1-2 चार्ट पण देईल, तर त्यानुसार तुम्ही ते लर्न केलं तर तुम्हाला बेटर वे टू अंडरस्टँड, चांगल्या पद्धतीने समजेल की CH3 CH2 OH. ओके, OH बघितलं तर OH जर असेल त्याला आपण प्रिफिक्स वापरायचं OL. ओके, आणि जर कार्बोनिल ग्रुप असेल तर तुम्ही त्याला वापरायचं. ओके, जर कार्बोनिल ग्रुप तुमच्या फंक्शनल ग्रुपमध्ये असेल किंवा ॲसिड ग्रुप असेल तर काय वापरायचं, त्याचा देखील चार्ट आहे आपल्याकडे. ओके, ON इथे तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, जर कार्बोनिल ग्रुप असेल तर ॲसिड असेल तर AOINC. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही प्रिफिक्स यूज करू शकता. त्याचा मी तुम्हाला शेवटला चार्ट देणारच आहे. ठीक आहे, तर बघू शकता इथे तुम्हाला एक्झाम्पल काय दिलेलं आहे की CH3 CH2 OH. ठीक आहे, इथेन म्हणू शकतो आपण, पण ॲक्च्युअलमध्ये दिस IUPAC nomenclature इज रॉंग. वाय? बिकॉज दिस इज अ कॉमन नेम अँड दिस इज IUPAC nomenclature इज से दॅट इफ, म्हणजेच की जर IUPAC nomenclature असं म्हणतं की CH3 CH2 OH यामध्ये तुम्ही बघू शकता की इथेनॉल का की OH अल्कोहोलची ॲडिशन झाली आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की अगोदर तो चार्ट तुम्ही लर्न केला असेल तर तुम्हाला फायद्याचं ठरेल. OHची जर ॲडिशन तुमच्या फंक्शनल ग्रुप किंवा एक्झाम्पलमध्ये जर दिलेली असेल तर OH जर अटॅच असेल गिवन मॉइटीला, म्हणजे गिवन कंपाऊंडला, तर तुम्ही त्याला OL ही प्रत्यय लावायचा आहे, म्हणजे इथेनॉल. ओके, देन नेक्स्ट तुम्ही बघू शकता की CH3 COOCH3 याला आपण ॲसिटोनसुद्धा म्हणतो. ठीक आहे, याला आपण ॲसिटोनसुद्धा म्हणतो. CH3 COOCH3 याला ॲसिटोन म्हणतात. हे त्याचं कॉमन नेम आहे. ओके, हे त्याचं कॉमन नेम आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता हे त्याचं कॉमन नेम आहे. आणि CH3 याला आपण कॉमन नेम आहे ॲसिटोन. आणि COO असेल तर आपण त्याला ONE ही प्रत्यय शेवटला वापरतो. आता याचं काय झालं की नंबर ऑफ कार्बन किती आहे? 3. मग आपण काय बोलायला पाहिजे, प्रोपेन का? नाही. ओके, दिस इज अ रॉंग. प्रोपेनच्या ऐवजी प्रोपेन. ओके, ONE प्रत्यय लावायचं शेवटला, लाईक दॅट. ओके, हे झालं IUPAC nomenclature. यामध्ये तुम्ही बघू शकता की जर क्लोरीन अटॅच असेल गिवन मॉइटीमध्ये तर तुम्ही कसं बोलणार, फर्स्टली लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करणार. ओके, या साईडने लॉंगेस्ट चेनमध्ये फर्स्ट लवकर येतोय त्यामुळे आपण इकडनं करणार 1 2 3 4. किती झाले टोटल नंबर ऑफ कार्बन्स? 4. ओके, 4 जर नंबर ऑफ कार्बन झाले असेल तर तुम्ही काय करणार, नंबर ऑफ कार्बन्स किती झालेत? 4. मग 4 कार्बनला आपण काय बोलतो? ब्युटेन. ओके, ब्युटेन. क्लोरीन किती नंबरला आहे? 2. मग 2 क्लोरो ब्युटेन. अशा पद्धतीने आपण नॉमेनक्लेचर राईट करणार. जर क्लोरीनच्या ऐवजी ब्रोमिन असेल तर आपण ब्रोमो, 2 क्लोरो ब्रोमो. इन शॉर्ट तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा क्लोरोन असेल, ब्रोमिन असेल, आयोडीन असेल, फ्लोरीन असेल, तो कोणत्या पोझिशनला अटॅच आहे तुमच्या गिवन कार्बनच्या मॉइटीमध्ये, ती पोझिशन तुम्ही तिथे राईट करणार. 2 नंबरला असेल, 3 नंबरला असेल, तिथे तुम्ही ते राईट करणार. सपोज CH3 CH2 CH3. ठीक आहे, आणि इथे आपण काय घेऊया, ब्रोमिन घेऊया. ठीक आहे, 1 2 3 4 5 म्हणजे काय झाला, पेंटेन. ठीक आहे, पेंटेन झाला. ओके, पेंटेन झाला. किती नंबरला अटॅच आहे? 2. ठीक आहे, 2 ब्रोमो पेंटेन. ओके, 2 ब्रोमो पेंटेन याचा IUPAC nomenclature येईल. ठीक आहे, 2 ब्रोमो पेंटेन हे त्याचा IUPAC nomenclature येईल. त्यामध्ये तुम्ही बघू शकता की 2 ब्रोमो पेंटेन हे त्याचा IUPAC nomenclature येईल. यामध्ये तुम्ही अशाच पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करून घ्या. जसे जसे तुम्ही एक्झाम्पल सॉल्व कराल तसे तुम्हाला ते समजण्यास सोपं. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून सर्व अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचते. थँक्स फॉर वॉचिंग.